नमस्कार बालमित्रांनो, मी तुमची प्रिया। आज आपण एका अशा स्वभावाची गोष्ट पाहणार आहोत जो स्वभाव माणसाला कृतज्ञ बनवतो। या कथेचा शीर्षक आहे गरज सरो आणि वैद्य मरो। एका गावात साहिल नावाचा मुलगा राहत होता। एकदा साहिलचा सायकलवरून मोठा अपघात झाला। त्याचे पाय खूप दुखू लागले आणि त्याला चालताही येईना। रस्त्यावर कोणीच नव्हतं। तेव्हा शेजारच्या शेतात काम करणारे विनायक काका धावत आले। काका, प्लीज मदत करा ना, माझा पाय खूप दुखतोय, मला घरी पोहोचवा ना काका, तुमचे खूप उपकार होतील। अरे बाळा, घाबरू नकोस, मी आहे ना। चल, माझ्या खांद्यावर हात ठेव, मी तुला तुझ्या घरापर्यंत सोडून देतो आणि तुझ्या जखमेवर मलमही लावतो। विनायक काकांनी साहिलला उचलून घरी नेलं। पुढचे 8 दिवस काका रोज सकाळी त्याच्या घरी जायचे, त्याला औषध द्यायचे आणि त्याची विचारपूस करायचे। हळूहळू साहिल बरा झाला। आता तो स्वतःच्या पायावर चालू लागला होता। पण एक दिवस विनायक काका साहिलच्या घरासमोरून जात होते। साहिल आपल्या मित्रांसोबत खेळत होता। काकांनी त्याला हसून हाक मारली। काय साहिल, कसा आहेस आता? पाय आता पूर्ण बरा झाला ना तुझा? अहो काका, काय रोज रोज विचारता? बरं आहे मी, मला आता खेळायला उशीर होतोय, मध्ये मध्ये नका ना बोलू, जा तुमचं काम करा। साहिलचे हे कृतज्ञ शब्द ऐकून काका क्षणभर स्तब्ध झाले। त्यांनी साहिलला जवळ बोलावले आणि शांत आवाजात म्हणाले, साहिल, जेव्हा तुला वेदना होत होत्या तेव्हा तू मला देवदूत वाटत होतास, पण आज तुझी गरज संपली म्हणून तू मला ओळखायलाही तयार नाहीस। बाळा, लक्षात ठेव, जो संकटात मदत करणाऱ्याचे उपकार विसरतो त्याच्या मदतीला पुढच्या वेळी कोणीच धावून येत नाही। यालाच म्हणतात गरज सरो आणि वैद्य मरो। तर बालमित्रांनो, संकट टळल्यानंतर ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांना विसरणे हे अत्यंत चुकीचे आहे। आयुष्यात कृतज्ञता बाळगायला शिका। ही होती लेखक श्री सुदाम साळुंखे आणि सनी म्युझिक स्टुडिओ सादर केलेली संस्कारक्षम गोष्ट। पुन्हा भेटूया पुढच्या कथेत। धन्यवाद।